जनतेचा अधिकार नामत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अक्षय प्रोफेशनल सलूनच्या शोरूमचा भव्य शुभारंभ। इचलकरंजी शहरातील गणेशनगर गली नंबर 2 डेक्कन रोड येथे अक्षय प्रोफेशनल सलून फॉर लेडीज अँड जेंट्स या अत्याधुनिक सलून शोरूमचा भव्य शुभारंभ दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थित उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। मान्य श्री मारुती सुभाष बन्ने यांच्या आशीर्वादाने तसेच अक्षय मारुती बन्ने व चिरंजीव अजय मारुती बन्ने यांच्या पुढाकारातून या नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक इंटिरियर आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन महिला व पुरुषांसाठी विविध दर्जेदार व प्रोफेशनल सलून सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे। उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक श्री सयाजीराव चव्हाण, नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री सुनील इंगळे, नाभिक सेवा संघ अध्यक्ष श्री बाबूराव जाधव, समाजसेवक श्री बाबासाहेब कोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संजय चौगले, उपजिल्हा प्रमुख श्री मलकारी लवटे, नगरसेवक श्री शिवाजी पाटील, नगरपालिका विरोधी पक्षनेते श्री उदयसिंह पाटील, उद्योगपती श्री राजू चव्हाण, उद्योगपती श्री अर्जुन आगम यांच्यासह श्री अभि लोले, श्री रतन वांझे, श्री धनाजी मोरे, श्री सचिन जांभळे, श्री विजय देवकर, श्री यलगोंडा खोत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अक्षय प्रोफेशनल सलूनच्या नव्या व्यवसायाला शुभेच्छा देत ग्राहकांचा विश्वास संपादन करून व्यवसायाने उत्तरोत्तर यशाची शिखरे गाठावीत अशा शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रमाचे आयोजन अक्षय बन्ने, अजय बन्ने, प्रकाश दत्तात्रय जाधव व योगेश अनिल गायकवाड यांनी केले। आधुनिक काळातील बदलत्या फॅशन व सौंदर्यविषयक गरजा लक्षात घेऊन महिला व पुरुषांसाठी उच्च दर्जाच्या आधुनिक आणि विश्वासार्ह सलून सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करत श्री अक्षय प्रोफेशनल सलूनने इचलकरंजी शहरात आपल्या व्यवसायाची दमदार सुरुवात केली आहे। ग्राहकाचे समाधान, दर्जेदार सेवा आणि आधुनिक सुविधांच्या बळावर हे शोरूम अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। न्यूज चॅनल नेटवर्क सह आमच्या नाभिक समाजाचे कट्टर कार्यकर्ते आणि या भागातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख, आमचे माझे सहकारी, माझे अत्यंत जिवलग मित्र, सहकारी, नातेवाईक यांच्या नवीन दुकानाच्या शुभारंभासाठी या ठिकाणी दोन्ही मुलांना चांगलं शिक्षित करून या ठिकाणी हेअर कटिंग सलूनचं आणि ब्युटी पार्लर या शाखेचं उद्घाटन या ठिकाणी आता होत आहे। अत्यंत आम्हाला आनंद होत आहे की एक चांगली ह्या भागात एक सेवा देण्याचं काम आमचे दोन्ही अक्षय आणि अजय हे दोन्ही मारुती बन्ने यांचे दोन्ही मुलं एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कामकाज करत आहेत त्या गणेशनगर भागामध्ये आणि एक चांगली सेवा देण्याचं काम त्यांच्या हातून होणार आहे। मी आमच्या नाभिक समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांना, त्यांना, त्यांच्या कुटुंबांना या कार्यक्रमाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, शुभचिंततो आणि त्यांच्या हातून ह्या भागातील सर्व नागरिकांची चांगली सेवा घडू देत आणि त्यांच्या आयुष्यात चांगल्या पद्धतीनं भरभराटी होऊ देत अशी मी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। नाभिक समाजातील एक होतकरू कार्यकर्ते अक्षय बन्ने आणि अजय बन्ने, मारुती बन्ने यांचे दोन्ही चिरंजीव यांनी एक आदर्श व प्रोफेशनल सलून या भागात चालू केले। त्याला संपूर्ण समाजाच्या वतीने आम्ही एक शुभेच्छा व्यक्त करतो। या गणेशनगर परिसरामध्ये आमचे सहकारी आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख मारुती बन्ने त्यांच्या मुलांच्या माध्यमातून व्यवसायामध्ये गुंतवण्यासाठी अक्षय हेअर कटिंग सलून आणि ब्युटी पार्लर या नव्या दालनाचं उद्घाटन या ठिकाणी थोड्याच वेळात होतंय। एक शिवसेनेचा होतकरू कार्यकर्ता व्यवसायाच्या निमित्तानं या भव्य अशा दालनाच्या रूपानं पदार्पण करतोय। मला एक शिवसैनिक म्हणून त्याचा अभिमान आहे की निश्चितपणे कुठंतरी कुणाच्या तरी कामामध्ये किंवा अन्य ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहून एक स्वतःचा व्यवसाय, पारंपरिक नाभिक समाजाचा व्यवसाय, या व्यवसायामध्ये अतिशय सुंदर आधुनिक पद्धतीचं हे हेअर कटिंग सलून आणि ब्युटी पार्लर आज या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलोय।
मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मारुती बन्ने आणि त्यांच्या दोन्ही चिरंजीवांना या व्यवसायाच्या निमित्तानं त्या व्यवसायामध्ये त्यांची चांगल्या पद्धतीची भरभराट हो, त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत हो, अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी मी माझ्या पक्षाच्या वतीने देतो. या ठिकाणी थोड्याच वेळात या सलूनचं उद्घाटन होत आहे आणि उद्घाटन होत असताना आमचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले या ठिकाणी येत आहेत. आता या ठिकाणी आमचे शिवसेनेचे नगरसेवक आणि नाभिक समाजाचे सदस्य या ठिकाणी सयाजीराव चव्हाण उपस्थित आहेत, सुनील इंगळे उपस्थित आहेत. या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या या सलूनाला, या भव्य अशा दालनाला चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा, सुयश चिंतितो त्यांचा व्यवसाय. अजय नसते. माझे शिवसेनेतील ज्येष्ठ सहकारी, एक निष्ठावंत शिवसैनिक आदरणीय मारुती बन्ने आणि त्यांचे चिरंजीव अक्षय, आज उच्च शिक्षित हा त्यांचा मुलगा MSc पदवी घेऊन सुद्धा आपले पारंपरिक व्यवसाय किंबहुना जी आपली परंपरा आहे ती चालू ठेवायची आणि एक नवीन पायंडा या निमित्तानं आज पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळतोय. त्यांच्या या नवीन दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आपण सगळे इथं जमलोय. खरं तर ज्या पद्धतीनं आज तरुण शिकणारी मुलं कुठेतरी एका बाजूला नोकऱ्या करायच्या आणि मग त्यामध्ये एक आपण जसं म्हणतो की एक आरामदायी आयुष्य जगायचं, परंतु हा व्यवसाय हा खरं तर सेवेच्या रूपातला एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आज ग्राहकाची सेवा करणं आणि यासाठी एवढं शिकणं सवरणारी मुलं आज व्यवसायाकडे या वळत नाहीत, परंतु एक चांगला पायंडा या निमित्तानं समाजाला एक घालून द्यायचा प्रयत्न या बन्ने कुटुंबियांकडून होत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचा व्यवसाय अतिशय चांगल्या भरभराटीला जाऊ दे आणि नवीन नवीन ज्या काही संकल्पना किंवा तंत्रज्ञान ते जे शिकतायत त्याचा उपयोग या ग्राहकांना होईल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.